नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईन मराठी. नाशिक बावली डॅम परिसरात फिरायला गेले मग बघू इथं गाडी दाखव पूर्ण व्हिडिओ काढ माझा पण काढ गाडीचं काढ माझा हात उरतून कापताय यार. शीट मागची काच पण तोडली त्यांनी. मागची पण काढ माझा पण काढ झाला डायरेक्ट याचा फोटो काढ याचा पण याच्या गाडीचा फोटो काढ कोणत्या याच्या गाडीचा फोटो काढ ही शीट काटे मारतो पप्पा मोठे मोठे. गेलेल्या कुटुंबावर हल्ला करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील काही आरोपी हे अद्याप फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक शहरातील रहिवासी असलेले एक कुटुंब बावली डॅम परिसरात फिरण्यासाठी गेले होते. धबधबा पाहत असताना 2 अनोळखी मुलांनी महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीची सोनसाखळी व मोबाईल हिसकावून घेतले. त्यावेळी पीडित दाम्पत्य आणि आरोपीमध्ये वाद निर्माण होऊन आरोपींनी फिर्यादी महिलेस पतीस धक्काबुक्की करून दमदाटी केली. फिर्यादी कुटुंबासह नाशिककडे निघाले असता आरोपींनी त्यांचा पाठलाग करून लोखंडी व लाकडी दांडक्याने त्यांच्या कारच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित तपासाची चक्रे फिरवीत 9 संशयितांना ताब्यात घेतले. विशाल मच्छिंद्र भटाटे वय 27, अनिकेत गणेश मानवेडे वय 24, अनिरुद्ध विठोबा भांगडे वय 25, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते वय 22, विनोद लक्ष्मण बोराडे वय 26, सचिन दत्तू आडोळ वय 29, अर्जुन चिंदू आडोळ वय 25, देविदास कचरू भगत वय 25, अजय भूषण दाल भगत वय 20 अशी आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी हे इगतपुरी तालुक्यातील रहिवासी असून त्यातील काही जण सराईत गुन्हेगार असल्याचे समजते. आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांचे साथीदार कैलास भांगडे, आकाश भोईर, तुषार कडू व इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व इगतपुरी पोलीस